नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही आलो होतो शंकर महाराज मठात. हा मठ कात्रज येथे आहे. खूप सुंदर मठ आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर. सगळी जी दुःख, टेन्शन किंवा काही डोक्यात जे विचार चालले ते दूर होतात. तर मंदिरात आल्या आल्या पहिल्यांदा प्रसाद घ्यायचं काम. हा प्रसाद घेतल्यावर बाप्पा पण खुश आणि आमचं बाळ पण खुश, कारण त्याला पेढे वगैरे खायला फार आवडतात. त्यामुळे तू पण खुश होता आणि बाप्पा पण खुश होता. त्यामुळं पहिल्यांदा महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे प्रसाद घेतला आणि त्यानंतर पुढे निघालो. पुढे येथे चप्पल स्टँड होतं, तिथे पहिल्यांदा चप्पल काढून घेतल्या, त्या व्यवस्थित ठेवल्या आणि त्यानंतर मठामध्ये प्रवेश केला. तर मठ खूप सुंदर, स्वच्छ आणि प्रशस्त आहे. पाहायला खूप मनमोहक वाटतं आणि खरंच खूप सुंदर अनुभव आहे. इथे जर तुम्ही पुण्यामध्ये राहणार असाल तर एकदा नक्की या शंकर महाराज मठात जावं असं मला तरी वाटतं. त्यानंतर मठाच्या एंट्रीला हे असं पायांवर पाणी पडतं. खूप छान वाटतं, म्हणजे पाय धुतले जातात आपले. तिथे सर्वात प्रथम पाय धुवून घेतले आणि त्यानंतर दर्शन रांगेत लागलो. तर दर्शन रांगेत थोडा वेळ उभं राहिलो आणि त्यानंतर समजलं की आता आरती चालू होणार आहे. त्यासाठी आरतीसाठी पहिल्यांदा उभं राहिलो. आरती सुरू झाली. तर एक विशेष म्हणजे आम्ही असं काही ठरवून येत नाही, पण दरवेळेला आलं की आम्हाला ही आरती सापडतेच. मागच्या वेळेला पण आम्ही जेव्हा शंकर महाराज मठात आलतो तेव्हाही ही आरती आम्हाला सापडलेली आणि आत्ता पण. म्हणजे आम्ही कुठला पर्टिक्युलर विचार करून येत नाही, पण ते आमच्या नशिबात असते आरती असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर मंदिराच्या बाहेर हा सुंदर दीपस्तंभ उभारलेला होता, तो पाहिला. खूप सुंदर होता. त्यानंतर मंदिराबाहेर जे छोटे छोटे मंदिरं आहेत त्यांचंही दर्शन घेतलं. मंदिराबाहेर म्हणजेच जसं की हे इथं श्री गुरुदत्तांची खूप सुंदर मूर्ती होती, त्याचं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर इथे एक झाड होतं, त्या झाडाचं पण दर्शन घेतलं. कुठलं होतं ते मला एवढं माहीत नाही. आणि त्यानंतर पुढं आल्यानंतर इथं मारुतीचं सुंदर मंदिर होतं, तिथं पण दर्शन घेतलं. आणि त्यानंतर तिथून पुढे आल्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं. म्हणजे स्वामी समर्थांचं छोटंसं मंदिर होतं, तिथेही दर्शन घेतलं. तर रविवारचा दिवस असल्यामुळं मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती, कारण आम्ही रविवारी मंदिरात गेलो होतो. खूप छान मंदिर आहे आणि असं म्हणतात की इथं आल्यानंतर अक्कलकोटला गेल्यावर जे आपल्याला भाग्य लाभतं ते इथं आल्यानंतर लाभतं असं म्हणतात. तर तिथे आलो. मंदिरामध्ये सगळ्या वयोगटातली सगळी लोकं होती, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला. तुम्ही बघू शकता इकडून मुखदर्शनाची लाईन होती, पण आम्ही लाईनमध्ये जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर तिथे कॅमेरा अलाव नव्हता, त्यामुळे विशेष काही शूट केलं नाही. त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांची जी स्टोरी होती, ज्या कथा आहे, त्यांचा जन्म वगैरे कसा झाला काही, ते छान पोस्टर बाहेर लावलेले, ते छान वाचून घेतले. खूप सुंदर स्टोरी होती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यातलाच एक अवतार आहे शंकर महाराजांचा. तर खूप छान स्टोऱ्या होत्या, त्या वाचल्या आणि त्यानंतर पुढे आलो. तर मंदिरात प्रसादासाठी सोय केलेली होती. मग प्रसाद घ्यायला गेलो. आता प्रत्येक मंदिरात प्रसाद देतात बघा. कुठल्या जरी आपण मंदिरात गेलो छोट्यातल्या छोट्या, तरी पण आपल्याला म्हणजे तिथे थोडा का होईना काहीतरी प्रसाद होता. इथं भाताचा प्रसाद होता. एवढा सुंदर भात लागतो ना तिथला, खरंच खूप सुंदर. टेस्ट एकदम भारी होती त्या भाताची. खिचडी भात असतो मला वाटते, पण खूप सुंदर होता. खाऊन छान वाटलं. त्यानंतर ही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी केलेली व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी होती होळी. तर दुसऱ्या दिवशी छान असं आवरून आम्ही गेलो होतो होलिका दहनसाठी आमच्या शेजारी असलेल्या मंदिरात. सोसायटीमध्ये पण होलिका दहन असतं, पण यांना यायला लेट झाला होता, त्यामुळं म्हटलं दुसरीकडे जावं मंदिरात. तिथं उशीरपर्यंत चालू होतं होलिका दहन. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये होळी या सणाला पण खूप महत्त्व आहे, बाकीच्या सणांइतकंच. तर हा सण आपण रंग खेळून आणि त्याचबरोबर होळी पेटवून आपण साजरा करतो. तर हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून देखील साजरा केला जातो. तर यामागं खूप मोठी कथा आहे. हिरण्यकश्यप एक मोठा दानव राक्षस होता. त्याला 2 मुलं होती. एक होती होलिका आणि एक होता प्रल्हाद. प्रल्हाद हा विष्णूचा एवढा मोठा भक्त होता आणि
तो हिरण्यकश्यप राक्षस होता, त्यामुळे त्याला हे मान्य नव्हतं की प्रल्हाद हा विष्णूचा भक्त आहे, म्हणून त्यानं त्याला मारण्याचं ठरवलं. त्यासाठी त्याने होलिकेची मदत घेतली. होलिका हिला आगीत न जळण्याचा वर होता आणि त्यानं त्या दोघांनाही आगीत टाकलं, पण उलटंच झालं. होलिका ही मरण पावली आणि प्रल्हाद विष्णूचा भक्त असल्यामुळं तो वाचला. तर ही अशी कथा आहे. आणि होळी जळली की असं म्हणतात हिवाळा संपतो आणि उन्हाळ्याला सुरुवात होते, म्हणून पण हा दिवस साजरा केला जातो. तर आम्हीही घरून काही नैवेद्य आणलेला तो दाखवला होळीला आणि त्यानंतर होळीत नारळ वगैरे अर्पण केला. त्यानंतर प्रदक्षिणा मारली होळीला, यांनीही आणि मीही. अशा प्रकारे होळीची छान अशी पूजा केली. आणि त्याचबरोबर आपल्याकडं अशी परंपरा आहे की होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळतात. तर काही ठिकाणी होळी दिवशीही रंग खेळले जातात. महाराष्ट्रात फक्त होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असतं, त्या दिवशी रंग खेळतात. पण महाराष्ट्राच्या बाहेर होळी दिवशीच रंग खेळले जातात. आणि विशेषतः आमच्या गावाकडे म्हणजे बारामती साईडला रंगपंचमी असते होळीनंतर एक 8 दिवसांनी. आणि त्या रंगपंचमीला म्हणजे कलर खेळले जातात. आमच्या इकडं होळी दिवशी पण नाही आणि धुलिवंदन दिवशी पण नाही, रंगपंचमी दिवशी कलर खेळले जातात. अशी परंपरा आहे. ज्या त्या गावाच्या, ज्या त्या शहराच्या, ज्या त्या लोकांच्या वेगळ्या वेगळ्या परंपरा असतात. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.